27 मेच्या दुपारी 10वी परीक्षेचा निकाल घोषित झाला असून याच परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे। अमरावती शहरातील नूतन कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा गुणवत्ता प्राप्त गुण संपादित केले आहेत। एकाच संयुक्त कुटुंबातील सिद्धी संदीप वैद्य आणि रिद्धी अजय वैद्य या दोन बहिणीने सुद्धा 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे। नमस्कार दर्शकांनो, आपण नुकताच पाहला काल 10वीचा निकाल हा जाहीर झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा मुलींनी बाजी मारली आहे। आपल्या अमरावती जिल्ह्याचा निकाल हा 95.58% एवढा लागलेला आहे। तर अशाच विद्यार्थिनींसोबत आपण संवाद साधणार आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तर आपल्या सोबत जुळलेल्या आहे नूतन कन्याच्या विद्यार्थिनी। माझं नाव सिद्धी संदीप वैद्य, मी नूतन कन्या शाळेची विद्यार्थिनी आहे। मला 10वीमध्ये 90.20% गुण प्राप्त झाले। श्रेय कोणाला देशील जे तुला 90.80% इतके मार्क पडलेले आहे, तर काय श्रेय कोणाला देते? मी माझ्या पालकांना आणि वर्ग शिक्षकांना दिले। पुढे काय करायचं ठरवलेलं आहे? कुठल्या क्षेत्रामध्ये तुला जायला आवडेल? मी JEE करून इंजिनिअरिंगकडे वळणार आहे। तू आताचे जे मुलं पाहत आहेत, फोनकडे जास्त अट्रॅक्ट होत आहे, तू किती तास फोन वापरला किंवा काय सांगशील, एक संदेश देशील 9वी कडून 10वीकडे वळणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना काय सांगशील? मी जेव्हा काम करत होतो तेव्हाच मोबाईलचा यूज केला आणि मोबाईलचं अट्रॅक्शन कमी करायचं, कारण जास्त मोबाईल बघायचा नाही। तू किती तास अभ्यास केला? 4 ते 5 तास। माझे नाव रिद्धी अजय वैद्य आहे। आणि तुला 10वीमध्ये किती गुण प्राप्त झाले आहेत? मला 10वीमध्ये 88.80% प्राप्त झाले। काय सांगशील, तू कोणाकडनं मार्गदर्शक होते तुझे? माझे मार्गदर्शक माझे पालक आणि माझे क्लास टीचर्स होते, त्यांनीच मला मार्गदर्शन केलं। आणि काय सांगशील, तू जे विद्यार्थी आता 9वीतून 10वीकडे वळत आहेत त्यांना काय एक मार्गदर्शन करशील? त्यांनी फक्त मेहनतीने अभ्यास करावा आणि त्यांनी मोबाईलचं अट्रॅक्शन दूर करावं, जास्त मोबाईल पाहायला नको। तू किती तास एकंदरीत अभ्यास करायची? मी पण 4 ते 5 तास अभ्यास करायची। ह्या होत्या आपल्यासोबत 10वीच्या विद्यार्थिनी आणि कशा प्रकारे अभ्यास केला आहे आपण ते त्यांच्याकडून बघून घेतला। आता आपण संवाद साधूया त्यांच्या वडिलांसोबत की त्यांनी ते कसे गाईड करत होते त्यांच्या मुलींना। तर बघूया, काय नाव सर आपलं? संदीप रामभाऊ वैद्य। काय सांगाल, तुमच्या मुलींनी एवढ्या छान प्रकारे यश प्राप्त केलं आहे, त्याच्याबद्दल कसं वाटतंय तुम्हाला? कसं आहे, त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आणि रात्री जवळजवळ 1 ते 2 वाजेपर्यंत त्या अभ्यास करत होत्या। ही माझी मुलगी सिद्धी आणि पत्नी रिद्धी। अच्छा, त्यांच्या प्रयत्नाने यश मिळालं, मला त्यांचा अभिमान आहे। आणि दोघींनी जे क्षेत्र निवडले आहे, तुम्हाला काय वाटतं? एकीला JEE कडे जायचं आहे, तर काय त्यांना ज्या क्षेत्रात ती आवड असेल ते क्षेत्र त्यांनी निवडावं। माझं नाव श्रद्धा संदीप वैद्य, ही माझी मुलगी सिद्धी, हिला 90.20% मिळाले आहे, त्याच्याबद्दल खूप छान वाटत आहे। सांगू का? माझं नाव सुचिता अजय वैद्य, ही माझी मुलगी रिद्धी अजय वैद्य, हिला आणि ही माझी पुतणी सिद्धी संदीप वैद्य, हिला 90.20% गुण प्राप्त झाले आहे। रिद्धीला 88.80% गुण प्राप्त झाले आहे। त्याच्याबद्दल मला दोघींचाही खूप अभिमान वाटत आहे आणि मी खूप आनंदी आहे। ह्या दोघी पण अशीच प्रगती करत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी। आमची जॉईंट फॅमिली आहे आणि या दोघी पण लहानपणापासून सोबतच राहिल्या आहे। त्या दोघी सोबतच अभ्यास करत होत्या आणि दोघी पण एकमेकींना मार्गदर्शन करत होत्या। तर ह्या होत्या नूतन कन्या येथील विद्यार्थिनी। आपण त्यांच्याशी संवाद साधलेला आहे, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत। अनेक विद्यार्थ्यांना तुमच्या आयुष्यासाठी सिटी न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा। कॅमेरामॅन रोहित खाडे सोबत मी अन्विता वैद्य, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती।